या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात शहरातील हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालय संचालक, वैद्यकीय असोसिएशनचे डॉक्टर्स व शांतता समितीचे पदाधिकारी यांची कोरोना व्हायरसविषयी बैठक घेण्यात आली। यात विविध विषयांवर चर्चा करून कोरोना व्हायरस आपल्या शहरापासून दूर ठेवण्याबाबत घ्यावयाची काळजीबाबत चर्चा करण्यात आली। तसेच या व्हायरसबाबत सोशल मीडियावर कुणीही अफवा पसरवू नये अशा सूचनाही करण्यात आल्या। याबाबत सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी SCN सोबत बोलताना अधिक माहिती दिली। SCN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। चीनमध्ये प्रसार झालेला कोरोना व्हायरस हा संपूर्ण जगामध्ये आता दस्तक घ्यायला लागलेला आहे आणि तो भारतात सुद्धा येऊन पोहोचलेला आहे। त्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये पेशंट पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राने किंवा सर्व खेड्याच्या जनतेने खूप सावध राहणं जरुरीचं आहे। त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई म्हणून तो आपल्याजवळ येणारच नाही यासाठी आपल्याला उपाययोजना करणे जरुरीचे आहे। त्यासाठी कोणाचंही हस्तांदोलन न करणे किंवा गळाभेट न घेणे, जवळून न बोलणे ही काळजी घेणं जरुरीचे आहे। बाहेरचे जे लोक येत असतील, परदेशातून लोक येत असतील किंवा मुंबईला जाऊन आला, पुण्याला जाऊन आला असे लोक जे असतील त्यांच्यापासून सावध राहणं जरुरीचं आहे, लांब राहणं जरुरीचं आहे। त्यांनी स्वतःसुद्धा तसं प्रकार न होता लांब राहणं जरुरीचं आहे। बाहेरून कोणी लोक आलेले असतील त्यांना आपण अपमानास्पद वागणूक न देणं किंवा मारहाण न करणं किंवा कोणत्याही प्रकारचे अफवा न पसरवणं हे आपलं आता आद्य कर्तव्य आहे। कोरोना व्हायरस याच्या संदर्भामध्ये TV ह्या माध्यमातून सर्व लोकांना चांगली जनजागृती झालेली आहे, विशेष सांगण्यासारखं काही नाही। परंतु तो व्हायरस जो आहे की तो जरा मोठा असल्यामुळे तो व्हायरस आपल्याला हवेतून होत नाही, तर तो कपड्यांवर पडतो, हातावर पडतो किंवा तोंडावर पडतो आणि जास्तीत जास्त त्याचं माध्यम तोंडातून, नाकातून किंवा डोळ्यातून होण्याची शक्यता आहे। म्हणून आपण हात धुतले पाहिजे आणि तोंडसुद्धा धुतले पाहिजे। अशी जर आपण काळजी घेत गेलो तर कोरोना आपल्याला होणं शक्य नाही। कोरोनाला आपण निश्चितच पडून लावू, परंतु कोणीही घाबरून न जाता किंवा कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवता चांगल्या प्रकारच्या भावना लोकांमध्ये पसरवा आणि ह्या कोरोनाला आपल्याला परत करायचं आहे। आणि व्हॉट्सअप माध्यमातून, फेसबुक माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या काही अफवा असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। अशा अफवा जर आल्या तर ते आम्हाला ताबडतोब कळवा, आम्ही त्यांच्यावर IT ॲक्टप्रमाणे कारवाई करू किंवा IPC 188 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करू आणि प्रतिबंध करू।